कुठे चाललात तुम्ही सांगा पटकन. लंडन. हॅलो, नमस्कार नमस्कार. सो पॅकिंग वगैरे सगळं झालं. त्यानंतर माझे वडील आले आणि मग आम्ही पॅकिंग केलं त्यांचं. आणि मग जरा मम्मीला आमच्या डॉक्टरकडे वगैरे घेऊन जावं लागलं. सो मला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ करता आला नाही आहे. आणि आत्ता सगळं आवरून आणि सगळं करून मी निघाली आहे. आणि आज नेमकं इतकं वादळ आलं होतं मुंबईत, मग हलका पाऊसही पडला. आणि ठिकठिकाण्याहून मला असं वाटतं की कुठेतरी पत्रा पडला आहे, कुठेतरी होर्डिंग पडलं आहे, जे अनेक न्यूज येत होत्या. मग ते बघण्यात वेळ गेला. सो सॉरी. आत्ता आम्ही घरातून निघालो आहोत आणि एअरपोर्टला पोचणार आहोत. अँड आय वॉन्ट की मी माझी संपूर्ण ट्रिप तुमच्यासाठी रेकॉर्ड करेन आणि ते मी करणार आहे. सो स्किनची लागलीच आहे माझ्या, काय करायचं आता. ऑलराईट, सी यू. चला एअरपोर्टला चालूया, है ना. पद्धतीने आता आम्ही आलो आहे एअरपोर्टवरती. आमचे पप्पा थोडे क्युलस आहेत. पप्पा चला. मम्मी पप्पा कुठे चाललात तुम्ही सांगा पटकन. लंडन. पुढं सगळं सामान आहे आमचं असं. चला, काय नाव आहे तुमचं? ओके. पप्पा पहिल्यांदा माझे लंडनला चालले आहेत. आणि आज मग मी म्हटलं की चला त्यांना प्रणाम सर्व्हिसेसची जी सुविधा आपल्या एअरपोर्टला आहे अत्यंत सुंदर अशी आपण देऊया. सो वी आर हिअर टेकिंग आवर फ्लाईट टू लंडन. दॅट इज ब्रिटिश एअरवेज. बापरे, कुठे जायचं म्हटलं ना की काय कळत नसतंय. आणि एक वीक आधीपासून आपण जाम सगळी तयारी करत असतो पण काही उपयोगच नसतो. लास्ट जी तयारी व्हायची असते ती होतेच. ती झोप येते. मला तर कोणी माझा बेड द्या असं झालं माहिती का. हाय राम. चला, अर्धा तास अजून मग फ्लाईटमध्ये जाऊन हेच करायचं. गुड नाईट. चला, नाव इट्स टाइम टू बोर्ड द एअरप्लेन. आमची मम्मी जरा अशीच आहे, तब्येत बरी नाही. She'll be fine when she lands in London. Mama! We are landing in London now. It looks so beautiful. This is what it is looking like.
and so we have booked a place in Soho, and but we'll be getting the hotel at around 3 or something, so we have a lot of time and saman to take care of till we actually reach our Airbnb. So also not Airbnb, I kind of booked this place through Make My Trip, which is, I think, a very, very good deal that I got. I got discounts and I got a firm confirmation, so that is very, very good. So we are heading towards the baggage claim. My mom is sitting, waiting for the baggage to come. So it's 8:30 AM right now, and we are going to get our apartment, which I booked from. So it's 8:30 AM right now, and we are going to get our apartment at around 3 PM, which I booked on Make My Trip, which is a gorgeous apartment actually, and in the heart of the city. So I think it's going to be very, very convenient. This is the first time that I'm actually booking an apartment, and then तोपर्यंत काय करायचा हा प्रश्न पडलाय. But yeah, this is a new experience because असं मी कधीच केलं नाहीये, with parents and everything, so I will have to make sure that they eat on time. आणि हो, ती आपली बॅग आहे. Just my father passed इकडून मागून. आणि so this is a new experience because we are staying at 72 Beak Street, which is like the heart of the city, and we will get to explore a lot more things, and our time won't be like wasted in traveling by the tube or by the bus and stuff like that. So ह्या हेतूने मी हे सगळं केलं आहे. आता बघूया कसं काय होतं. 3 वाजेपर्यंत काय करायचा हा प्रश्न पडला आहे, पण ठीक आहे. हर दिन एक नया एक्सपिरियन्स. सो देयर इज अ क्विक थिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ ऑल ऑफ यू. म्हणजे मला माहिती आहे ही गोष्ट, बट हे अब्रॉडला ना अजिबात गरम कॉफी आणि गरम चहा देत नाही, कारण अपॅरेंटली तुम्ही त्यांना इकडे स्यू करू शकता. आता आपण इंडियन्स होते आज, आपल्याला प्रचंड गरम लागतं. माझ्या आईला तर म्हणजे तव्यावरनं काढलेली चपातीची गपकन खाते, आणि असा म्हणजे गॅसवर ठेवलेला चहा तिला असा गरमच लागतो. काय हे, किती गार आहे हे. ओके, सो वी आर ऑफ टू आवर Airbnb. चला मम्मा पटकन. आणि आज बरोबर आम्ही त्या एअरपोर्टमधनं बाहेर निघालो आहोत. अँड उबर जिंदाबाद, उबर जिंदाबाद. उबर शुड ॲक्च्युली पे मी, कारण मी इतकं उबरने ट्रॅव्हल करते. आमचा गोविंद नसला की, आणि आता इंटरनॅशनली उबर इज सो ग्रेट. सो या, ऑफ टू 79 Beak Street. चला. When you're in London, तुम्हाला तुमचं सामान वरती स्वतःहून आणावं लागतं. And this is our cute apartment in London, central London actually. Gorgeous. So this is
the room and the cute little bathroom. So आता आम्ही आवरून बिवरून असं सगळं करून निघालोय आणि पहिला माझा थोडासा बावटपणा म्हणा किंवा काही, मी खूप गरम कपडे आणले नाही. का आणले नाहीत आय डोंट नो, बट आव नाही आणलं. स्वतः मी प्रायमार्कला चाललोय घ्यायला. स्वतः मी निघालोय आमच्या मेकशिफ्ट घरावरून टुवर्ड्स चायनाटाउन. आणि आमची मम्मी बघा जवळपास लांजनवालीच वाटते आहे. हॅलो, कौन हूँ मैं, गौरी. So we are staying at 69 Beak Street, which is literally such a great spot if you know, kind of soak into the whole central London city vibe. Everything is so near. We are truly enjoying ourselves. This bit reminds me of... So I'm at this place which is called as Bubble Wrap, and मला शुभंकर इकडे घेऊन आला होता, and it's just fantastic. So this is literally for him. So because Chinatown is like just 5 minutes away from us, we are heading to Chinatown right now. Matcha! ऑल्सो गाईज, हा 5 गाईजचा बर्गर प्रचंड फेमस आहे इकडे. म्हणजे त्याच्यात बीफ वगैरे असं सगळं आहे. मी खात नाही, बट या, यू गाईज कॅन कम अँड एन्जॉय 5 गाईज. सो आम्ही 2-3 जागा बघितल्या, पण आम्हाला अजिबात आवडलं नाही. 7-8 जागा बघितल्या ॲक्च्युली. अँड वी हॅव डिसाइडेड टू कम टू चायनीज रेस्टॉरंट अँड ईट, बिकॉज इकडे राईस मिळतो. So guys, I am having their traditional sake. It is a drink which is made by fermenting rice bran. Okay, असं काहीतरी आहे. सो राईसमध्ये ते फर्मेंट होतं, राईस फर्मेंट केला जातो आणि त्याचं आहे. अँड इट इज सर्व्ड वॉर्म किंवा हॉट. आय लव्ह इट हॉट. सो आय लव्ह साके. आणि आम्ही अत्यंत ऑथेंटिक चायनीज रेस्टॉरंटमध्ये आलो. अँड आय एम हॅव्हिंग माय साके. Mom is having a Chinese tea, and of course Dad is having a beer. having beer. So आमची शेजवान व्हेजिटेबल्स आणि एग फ्राईड राईस आला आहे.